सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, कसे आहात आपण सगळे? हेल्दी आणि हॅप्पी ना? निश्चितच असायलाच पाहिजेत, कारण दर आठवड्याला वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांची थेट गाठभेट आम्ही आपल्याशी घालून देतो. प्रेक्षक हो, आरोग्य म्हणजे काय हो? WHO डेफिनेशन नुसार, परिषदेनुसार आरोग्य म्हणजे केवळ व्याधीचा अभाव नाही, म्हणजेच आपल्याला एकही व्याधी नाही म्हणून आपण हेल्दी आहोत असं होत नाही. तर आरोग्य म्हणजे आपल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या सर्व स्तरांवरचं संतुलन हे अपेक्षित आहे. तर मग व्याधी म्हणजे मुळात काय? व्याधी म्हणजे शरीरामध्ये निर्माण होणारी अशी एखादी परिस्थिती की जिथे शरीरामध्ये रचनात्मक किंवा क्रियात्मक अशा दोन्हीही दृष्ट्यांवरती काहीतरी असंतुलन निर्माण होते. अशा या व्याधी निर्माण होण्याची बरीचशी कारणं आहेत. यातली काही कारणं ही आपल्या हातामध्ये आहेत की आपण निश्चितच त्यांवरती यश मिळवू शकतो, पण काही कारणं ही आपल्या हाताच्या बाहेर आहेत. तर म्हणूनच आम्ही नेहमी सर्व डॉक्टर म्हणतो की सेल्फ डिसिप्लिन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर हेल्थ, म्हणजेच उत्तम वळण अंगीकृत करणे ही आपल्या आरोग्याची वाटचाल करण्याची पहिली पायरी आहे. आणि म्हणूनच आज आपण व्याधी निर्माण होणाऱ्या काही वेगवेगळ्या कारणांवरती चर्चा करणार आहोत आणि त्यातूनच पुढे जाऊन एक वेगळी अशी चिकित्सा म्हणजे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी याच्या माध्यमातून कशा पद्धतीने ही चिकित्सा करता येते त्याची सुद्धा दखल घेणार आहोत. तर या सगळ्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत आपले उत्कृष्ट असे मार्गदर्शक डॉक्टर खंडू व्ही पाठक. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर मध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांची ओळख मी थोडक्यात करून देते. सर हे मुळात परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस या गावचे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड इथे यातली आयुर्वेदाची पदवी घेतल्यानंतर आपले वडील वैद्य विद्याधर पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली. वडीलच माझे गुरु असे सूत्र बाळगून गुरु आयुर्वेद संशोधन प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि तिथेच वेगवेगळ्या औषधांचं आयुर्वेदिक औषधांचं परीक्षण आणि नाडी परीक्षण याचं विशेष शिक्षण त्यांनी वडिलांकडून घेतलं. नोव्हेंबर 2013 मध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स आणि हर्बल प्रोडक्ट्स इथे आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी या पेपरचं वाचन सरांनी केलेलं आहे. आणि आणखीन विशेष म्हणजे नोव्हेंबर 2014 इथे अमेरिकेमध्ये झालेल्या 6th आयुर्वेद वर्ल्ड काँग्रेस या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये नाडी ग्राफ याचं सादरीकरण सरांनी केलेलं आहे. आणि आणखीनच एक महत्त्वाचं सरांविषयी सांगायचं झालं तर माननीय पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीला मान देऊन नाडी ग्राफ आणि आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीचे सादरीकरण त्यांनी नवी दिल्ली आयुष मंत्रालयाच्या कार्यालयासमोर सादर केलेलं आहे. तर असं उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आहे. सरांना फोन करून आपल्या वैयक्तिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्या समस्यांचं समाधान करण्यासाठी आपण फार उत्सुक असाल तर त्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. पाहूयात आपले फोन नंबर. 022 हा कोड नंबर आहे आणि आपला फोन नंबर आहे 24908050 आणि 249880 आणि 50. प्रेक्षक हो, आपला प्रश्न विचारताना तो मुद्द्याला अनुसरून आणि सरळ स्पष्ट असावा आणि आपल्या टीव्ही संचाचा आवाज मात्र बंद ठेवा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत थेट येईल. तर आता अजिबात वेळ घालवता आपण कार्यक्रमाकडे पाहणार आहोत. आपला आजचा विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी. सर पुन्हा एकदा आमच्या परिवारात तुमचं मनापासून स्वागत. सर, आयुर्वेद म्हटलं की नाडी परीक्षण सगळ्यात पहिलं आमच्या समोर येतं. म्हणजे भले मोठे मोठे वैद्य नाडी फक्त पाहून रुग्ण कुठल्या प्रकारच्या आजारापासून ग्रस्त आहे त्याचं निदान करायचे. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे नाडी परीक्षण काय असतं? नाडी परीक्षण म्हणजे आपल्या शरीरामध्ये मेंदू आपल्या पॉवरनी, इलेक्ट्रिसिटी पॉवरनी रक्ताची लाट कशा प्रकारे आपल्या शरीराला पोहोचती करतो याचं परीक्षण पूर्वी वैद्य काय करायचे की आपल्या बोटासरणी उजव्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर स्पर्श करून रक्तवाहिनीला स्पर्श करून एका चेंबर मधल्या रक्तवाहिनीला मेंदू किती इलेक्ट्रिसिटी देतो आणि किती पद्धतीने तो पुढे नेतो या रक्तवाहिनीच्या मेजरमेंटला त्यांनी नाडी परीक्षण म्हणलेले. यात मेंदूच्या शक्तीचं परीक्षण केलं जायचं आणि अशा प्रकारे हे नाडी परीक्षण हळूहळू बोटाने करता करता त्यांनी
एका दोऱ्याच्या साह्याने राणीच्या हाताला दोरा बांधायचा आणि दोऱ्याच्या साह्याने त्या एका चेंबर मधल्या रक्ताच्या लाटेला मेंदूची फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिसिटी किती मिळते याचं मेजरमेंट त्या दोराच्या उडण्यावर त्यांनी डायग्नोसिस करायचं. मी म्हणलं दोऱ्याच्या साह्याने डायग्नोसिस करणं इतकं सूक्ष्म डायग्नोसिस दोऱ्याच्या साह्याने होतंय त्या व्हायब्रेशनवर. तर मग मी काय केलं की नाडी परीक्षणाचा थोडा सूक्ष्म अभ्यास केला. कारण नाडी परीक्षण हे सगळ्यात महत्वाचं निदानाचं परीक्षणाचं एक आयुर्वेदामधलं फार मोठं दालन आहे. बरोबर. या नाडी परीक्षणामध्ये मेंदूची शक्ती, रक्त सर्क्युलेशनची शक्ती, रक्तवाहिन्याचं स्टेटस आणि त्या ठिकाणी तयार होणारी इलेक्ट्रिसिटी या सगळ्यांचं परीक्षण त्याच्यात होतं. मग मी काय केलं की हे नाडी परीक्षण ग्राफवर आणण्याचा प्रयत्न केला. कारण वैद्यालाच कळायचं नाडी परीक्षण. मग मी म्हणलं की हे नाडी परीक्षण जर सामान्य पेशंटला जर समजलं तर त्याला आपलं नाडी परीक्षण स्वतः स्वयं करता येईल. म्हणून मी याला एक बोटाच्या ऐवजी सेन्सरचा वापर केला आणि सेन्सर हा नाडीच्या या रक्तवाहिनीच्या एका चेंबरवर ठेवून त्या चेंबरमध्ये रक्ताची लाट किती फ्रिक्वेन्सीनं, किती टायमिंगनं आणि किती वेळाने ती आपल्या शरीराला पोहोचती होते याचा ह्या ग्राफमध्ये आपल्याला अनुमान मिळाला. आणि त्यावर मी शरीरातल्या 3 सिस्टीम ब्रेन, सर्क्युलेशन आणि सेन्सेशन या 3 सिस्टीमचं डायग्नोसिस क्षणात व्हायला लागलं. म्हणून मी म्हणतो की आयुर्वेदामध्ये हे नाडी परीक्षणाचं दालन, हे सूक्ष्म परीक्षणाचं दालन मी व्हिजन मध्ये आणलं आणि नाडी परीक्षण नाडी ग्राफवर आणलं. जसं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे तसा मी ENG इलेक्ट्रो नाडीग्राफ मी फॉर्म केला आणि नवोदितांना नाडी परीक्षण करता यावं यासाठी मी याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आज मी हे नाडी परीक्षणाचं छोटंसं यंत्र मी नवोदितांना देणार. सर, म्हणजे जसं वैद्यकीय शास्त्र एक स्टेप नेहमी पुढे जातं तसंच आधी आपण हातांनी नाडी परीक्षण करायचो, पण आता नाडी ग्राफच्या सहाय्याने सुद्धा हे नाडी परीक्षण आपल्याला करता येतं. एक प्रश्न आहे आपल्याला. संतोष बोलत आहेत अमरावती येथून. नमस्कार संतोष. नमस्कार मॅम. हा नमस्कार. बोला. नमस्कार मॅम. हा बोला. सर, सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि पूर्ण सह्याद्री वाहिनीला सुद्धा धन्यवाद. प्रश्न विचारा आपला संतोष. प्रश्न विचारा. सर, मला विचारायचं आहे सरांना, पाठक सरांना, की विचारा. मी अमरावती येथे पोलीस खात्यात नोकरीला आहे. ओके. आणि महत्वाचं म्हणजे संतोष प्रश्न सलग विचारा आपला. अच्छा. आणि मला अस्थमा म्हणून बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे. आणि नाडीचा आणि अस्थमाचा काही असा संबंध आहे का की जेणेकरून मी त्यावर उपचार करू शकेल? ठीक आहे संतोष, फोन ठेवा आपण. सर, नाडी परीक्षण आणि अस्थमा असाच पहिला प्रश्न आलाय, काय सांगू शकाल? ब्रेन इलेक्ट्रिसिटी ही स्पायनल कॉर्ड थ्रू आपल्या ऑर्गनला ब्लड सर्क्युलेशन आणि आपल्या मेंदूची इन्फॉर्मेशन मोटार न्यूरॉन याचा पुरवठा हा स्पायनल कॉर्ड मधून होतो. अस्थमा हार्ट, लंग्स, डायजेस्टिव्ह आणि ब्रेन याचे इम्पल्सेस हे स्पायनल कॉर्ड मधून प्रत्येक ऑर्गनला जात आहेत. मग स्पायनल कॉर्ड मध्ये डिसऑर्डर आली तर लंग्सचं सर्क्युलेशन खराब होते आणि लंग्स मध्ये ब्लड सर्क्युलेशन डिसऑर्डर आली तर अस्थमॅटिक कंडिशन तयार होऊ शकते. याचा हृदयामधल्या रक्तवाहिनीच्या कॅरी करणाऱ्या फ्रिक्वेन्सीवर आणि व्होल्टेजवर आपल्याला डायग्नोसिस करता येतो. आणि याचा संबंध का आहे? कारण हृदय आणि फुफ्फुस ह्याच्या रक्तवाहिन्या C1, C2, C3, C4 याच्यातून बाहेर पडतात. म्हणून ब्रेन इलेक्ट्रिसिटी आपल्याला या नाडी परीक्षणातून डायग्नोसिस होते की अस्थमा हा कार्डिक अस्थमा आहे का लंग्स अस्थमा. अशा प्रकारे आपल्याला नाडी परीक्षणाचा उपयोग डायग्नोसिस, डिफरन्शियल डायग्नोसिससाठी. म्हणजे संतोषजी, निश्चितच अस्थमाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं सर म्हणत आहेत तसं की तो फुफ्फुसांमधला ओरिजिन आहे की हृदयामधला ओरिजिन आहे, हे नक्कीच आपल्याला नाडी परीक्षणातून पाहता येईल. सर, यातनंच पुढे जाऊन एक उत्सुकता म्हणून मला विचारायचं आहे की सूक्ष्म आयुर्वेद थेरपी जो आपला मुळात आजचा विषय आहे ते एक्झॅक्टली काय आहे?
सूक्ष्म आयुर्वेद म्हणजे मी आयुर्वेदामध्ये काय केलंय की आयुर्वेदामध्ये थोडं जे काही सूक्ष्मतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलाय की जे काही आयुर्वेदाचा अभ्यास आहे तो मुळातच सूक्ष्म आहे. कारण हे वेदातून आलेलं उपवेद आहे. अथर्ववेदाचा उपवेद हा आयुर्वेद आहे. म्हणून याच्यामध्ये इतकं ज्ञान आहे आणि इतकं सूक्ष्म ज्ञान आहे. ह्याचा अभ्यास थोडा करत करत गेलो तर आपण सूक्ष्मतेकडे जाऊ शकतो की एखाद्या चिकित्सेमध्ये आपण एक 10 द्रव्य वापरले आणि 10 द्रव्य वापरले तर त्या 10 द्रव्याचा उपयोग आपल्या शरीरावर कशा प्रकारे होतो ह्याचं डायग्नोसिस अनालिसिस आपण करू शकत नाही. तर ते वैद्यांनी त्यावेळेस ह्या पद्धतीनं काम केलंय त्या काळाच्या वैद्यांना. पण मी काय केलं की ह्या प्रत्येक द्रव्यामध्ये काय आहे, द्रव्याचं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल काय आहे आणि त्या ऍक्टिव्ह प्रिन्सिपलचा आपल्या शरीरामध्ये बिघडलेल्या ऑर्गनच्या पेशींमध्ये काय उपयोग होतो यासाठी मी या सूक्ष्मतेमध्ये चिकित्सेत गेलो. आणि चिकित्सेत गेल्यानंतर या सूक्ष्म चिकित्सेमध्ये गेल्यानंतर मी याचा वापर आपल्या शरीरामध्ये जी आपल्या शरीरामध्ये डिसऑर्डर, अवयवामधली डिसऑर्डर, पेशींमधली डिसऑर्डर ही रोगात रूपांतरित होते. अशा प्रकारे या ठिकाणी मी एका द्रव्यामधल्या एका पेशीमधल्या असलेल्या ऍक्टिव्ह प्रिन्सिपलकडे गेलो. असं सूक्ष्म चिकित्सेकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि यातून मी एक छोटंसं एक स्टेम सेल आपल्या अवयवातल्या शरीरातल्या ऑर्गनमधल्या मूळ पेशी विकसित करण्यासाठी या आयुर्वेदिक द्रव्यांच्या प्लांट मधल्या पेशींचा काही उपयोग होतो का आणि अशा पेशींचा उपयोग करून मी सूक्ष्मतेमध्ये जाऊन आपल्या अवयवातले रोग काही कमी करता येतात का हे मी त्याच्यामध्ये पाहिलं. तिथे सर आम्ही येणारच आहोत. म्हणजे आयुर्वेद हा मुळातच सूक्ष्म अभ्यास करणारं असं एक शास्त्र म्हणून ओळखलं जातं आणि शरीरातल्या अतिशय मोठे अवयव म्हणा की लहानसे अवयव म्हणा, एक पेशी असते आपल्या शरीरामध्ये जिला आपण म्हणतो स्टेम सेल किंवा मूळ पेशी. तर सर तुमच्याकडनं तुम्ही एवढा सूक्ष्मतम अभ्यास केलेला आहे आणि आपला विषयही तोच आहे, तर या मूळ पेशी किंवा स्टेम सेल्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? काय माहितीये का, मूळ पेशी ह्या आपल्या शरीरामध्ये 1-2 पेशी एकत्र येऊन एक झायगोट फॉर्मेशन होतो आणि झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर तो झायगोट हा एक ब्रेन तयार करतो आणि ब्रेन मार्फत तो आपल्या शरीराच्या अवयवाचे एक एक पेशीचे पॉइंट तयार करतो आणि त्या पेशीनंतर हळूहळू एका पेशीच्या 2 पेशी, 2 पेशीच्या 3 पेशी अशा प्रकारे होत काय होत्यात आपल्या शरीरामध्ये अवयवांचं फाउंडेशन तयार. या फाउंडेशनच्या पेशींना आपण मूळ पेशी म्हणतो. अच्छा. आणि ह्या मूळ पेशी ह्या हळूहळू वाढत जाऊन एक अवयव तयार होतो. बरोबर. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या अवयवाच्या सूक्ष्म पेशीमधला मूळ पेशीमधला अवयव तयार करणाऱ्या पेशीवर आपण काही काम करू शकतो का, मी एका पेशीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे ह्या ॲलोपॅथिकमध्ये एक माणसाच्या पेशी ह्या आपल्या शरीरामध्ये ऑपरेशनद्वारे टाकल्यानंतर त्या स्पायनल कॉर्ड थ्रू डिस्प्यूट पार्टमध्ये जातात आणि डिस्प्यूट पार्टमध्ये गेल्यानंतर त्या पेशी तिथल्या पेशींना डेव्हलप करून मूळ पेशी विकास करतात. असा त्यांचा स्टेम सेल थेरपीचा प्रकार आहे. सर आम्हाला खूप आवडेल तुमच्याकडनं आणखीन माहिती घ्यायला की आयुर्वेदिक सूक्ष्म प्लांट थेरपी, सूक्ष्म मूळ पेशी थेरपी काय आहे. त्याआधी आपल्याला एक फोन आहे. सुनीता बोलत आहेत नाशिक येथून. नमस्कार. हॅलो सर. हा नमस्कार. नमस्कार सर. हा बोला. मी सुनीता महाले बोलते. हा बोला. आमच्या आईला झोरण्याची सवय रात्रीची. ओके. आणि तब्येत स्थूल आहे त्यांची. ओके. प्रश्न विचारा सुनीता. हा मग त्यांची तब्येत जास्त स्थूल असल्यामुळे त्यावर काही औषध वगैरे. ओके ओके ठीक आहे सुनीतांच्या प्रश्नांचं उत्तर आपण देणारच आहोत आणि त्यासोबत आणखीन सुद्धा काही विशेष माहिती आपल्यासाठी खास आहे आज. पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर मध्ये आपलं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, हिवाळा सुरू झालेला आहे. चेहऱ्याची आपली त्वचा तसंच आपले ओठ हे सुद्धा थोडे थोडे कोरडे व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे अभ्यंग आपण दिवाळीमध्ये केला ना, तो फक्त एका दिवसापुरता मर्यादित नाही ठेवायचा आहे आपल्याला. पुढेही हळूहळू शरीराला थोडं थोडं तेल लावणं आवश्यक आहे. आणि नुसतं बाहेरनच तेल नाही लावायचं हो, अभ्यंतर स्नेहन सुद्धा करणं आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तरी रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत गाईचं तुपाचं थोडंसं सेवन करून पहा आणि पहा फरक आपल्या त्वचेमध्ये कसा होतो. प्रेक्षक हो, ब्रेकवरती जाण्यापूर्वी एक प्रश्न होता आपल्याला सुनीता यांचा. सर, त्यांच्या उत्तरापासूनच आपण सुरुवात करूया. काय सांगू शकाल? हा घोरण्याचा प्रकार जो आता तुम्ही विचारला, याच्यामध्ये घशाचा प्रकार, घशामध्ये असलेल्या सर्व्हायकल स्पायनल कॉर्डच्या इम्पल्सेसचा प्रकार, मसल टोनचा प्रकार आणि ब्लड सर्क्युलेशनचा प्रकार, ह्या तिन्हीचं एकाग्रतेने आपल्याला परीक्षण करावं लागतंय. आणि एकत्र परीक्षण केल्यानंतर कुठल्या कारणाने तो घोरतो त्याच्यावर आपल्याला काही उपाय करून बघावं लागतात आणि मग तो घोरणे कमी होते का पाहावं लागेल. अशा पद्धतीनं त्याचं आपल्याला डायग्नोसिस पहिले करावं लागेल, मग त्याच्यावर ऍप्लिकेशन करून पाहावं लागेल आणि मग घोरणं कमी होतंय का बघावं लागेल. निश्चितच सुनीला, त्यामुळे हे घोरण्याचं मुळात कारण काय आहे ते आधी आपल्याला शोधणं आवश्यक आहे. त्यासाठी निश्चितच तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर, आताच तुम्ही आधुनिक स्टेमसेल थेरपीबद्दल सांगितलं की आपण बोन मॅरो किंवा इथून स्टेमसेल घेऊन स्पायनल कॉर्डमधून इंजेक्ट करतो. तर आम्हाला जाणायला आवडेल विषयाच्या निमित्ताने की आयुर्वेदिक स्टेमसेल थेरपी म्हणजे काय आहे. मी आयुर्वेदामध्ये काय केलं की उपचार करत 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 मी अभ्यास केला की अभ्यास करता करता मला एक असा अनुभव आला की आपण एखाद्या औषधी वनस्पतीच्या द्रव्याचं मूळ, खोड, पान, फळ हे डायरेक्ट खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही चेंजेस होतात. हे चेंजेस आपण त्या द्रव्याचं मूळ, खोड, पान याच्या पेशीपर्यंत जाऊन जर आपण पेशीचं रूपांतर आपण पेशी काढून जर आपण खाऊन पाहिल्या किंवा आपण एखाद्या पेशंटला खाऊ घातल्या तर आपल्या शरीरामध्ये आलेली डिसऑर्डर, आपल्या शरीरामध्ये आलेली अवयवांची डिसऑर्डर आणि आपल्या शरीरामध्ये तयार झालेल्या डिसऑर्डरमुळे तयार झालेल्या असाध्य व्याधी ह्या कशा प्रकारे आपल्याला लवकर क्युअर करता येतील. मी लवकर क्युअर करण्यासाठी थोडं सूक्ष्मतेमध्ये गेलो आणि आयुर्वेदिक मध्ये पेशी विकास केंद्र विकास कसा करता येतील, पेशींचा शरीरातला विकास कसा करता येईल ह्याचा विचार केला. मग पेशी म्हणजे प्रोटीन्स. औषधी वनस्पतीची किंवा प्लांट्सच्या पेशींमध्ये प्रोटीन्स असतात. हे प्रोटीन्स आपण ओरली तोंडावाटे जर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये टाकले तर ते रक्तामध्ये रूपांतरित होतात आणि रक्तात रूपांतर झाले तर रक्तातल्या प्रोटीन्स हे रक्ताबरोबर सर्क्युलेशन मध्ये डिस्प्यूट पार्ट पर्यंत जातात आणि त्या पार्ट पर्यंत गेल्यानंतर ह्या औषधी वनस्पतींच्या पेशी ह्या रक्तातून आपल्या शरीराच्या पेशीला सपोर्ट करणाऱ्या पेशी तयार करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतात. मी विचार केला की आपले पेशी ह्या सगळ्या आहाराने औषधी वनस्पतीच्या केमिकल ऍक्टिव्ह प्रिन्सिपलनं तयार झालेल्या आहेत. मग जर ॲलोपॅथिक मध्ये स्टेमसेल मध्ये आपल्या शरीरातल्या पेशी आपल्या शरीरात टाकल्यानंतर त्या ह्या पद्धतीनं काम करतात आणि डिस्प्यूट पार्ट मध्ये पेशी तयार करून तो रोग कमी करतात. मग मी म्हणलं हे अशा पद्धतीनं आपण ओरली टाकून पाहिलं तर काय होऊ शकते. मी असे प्रयोग करून पाहिले आणि अक्षरशः मला एक असा प्रयोग मिळाला की एका पेशंटचं पायाला इंजुरी झालेली होती, त्याची जखम झालेली होती आणि जखम झाल्यानंतर त्या पेशी त्याच्या सडल्या होत्या आणि त्याची करंगळी सुद्धा काय झालेली होती, नासली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मी त्याच्यावर ही ऍप्लिकेशन केलं. अक्षरशः त्याची ती करंगळी ही डिलीट होऊन पडली, हाडपण निघून पडलं आणि त्या ठिकाणी छोटस असा अवयव बोट तयार झाला. मी म्हणलं की ह्या पद्धतीनं जर आपण ऍप्लिकेशन केलं तर माणसाच्या पेशी औषधी वनस्पतीच्या पेशी डेव्हलप करू शकतात. बरोबर. म्हणून मी याच्याकडे थोडं आणखी लक्ष दिलं की होऊ शकतंय पण आपण ऍप्लिकेशन करून पाहायला पाहिजे. म्हणून ही अशी एक छोटीशी आयुर्वेदामध्ये मूळ पेशी विकास करणारी थेरपी प्लांट स्टेमसेल थेरपी आणण्याचा प्रयत्न केला आणि मला त्याच्यात रिझल्ट मिळाले. म्हणून मी म्हणतो की ही थेरपी ही योग्य मार्गाने काम केलं तर होऊ शकते. आणखीन या थेरपीबद्दल आणि आपण केलेल्या
चिकित्सेबद्दल आम्हाला खूप उत्सुकता आहे आणि प्रेक्षक हो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की हा स्वअभ्यास आहे, सगळा स्वअभ्यासातनं आलेली ही चिकित्सा आहे. आणि त्याआधी अजून एक सर प्रश्न येतो, आमचे प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. मला वाटतं अन्नपूर्णा बोलत आहेत पुन्हा इथून. नमस्कार अन्नपूर्णा. हा नमस्कार. हा बोला. सर नमस्कार, मी अन्नपूर्णा यादव बोलते हा पुण्याहून. बोला. सर ऍक्च्युली काय आहे, मला याचा पोटाचा खूप त्रास होतो, डायरिया डिसेंट्रीचा. जेव्हा माझा जन्म झाला होता ना त्यावेळेस मला डायरिया सुरू झाला होता आणि त्यावेळेस माझं वजन पण खूप कमी होतं, म्हणजे 5 पाऊंड होतं. ओके. आणि आता पण आहेच, म्हणजे उकळलेलं पाणी पिते, बाहेरचं काहीच खाऊ शकत नाही. घरात पण रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे पोळी भाजी वगैरे काही नाही. डायजेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. तर वजन खूप कमी आहे माझं, 46-47 एवढंच आहे. तर त्याच्यामुळे खूप वीकनेस आलाय आणि खूपच त्रास होतो, म्हणजे खूप थकवा जाणवतो, काम काही होत नाही. HB पण कमी आहे सध्या, कारण अन्नपूर्णा आपलं वय किती आहे? वय 46 आहे. 46. ठीक आहे, उत्तर पाहूयात आपण. सर तिचा अगदी जेन्युइन प्रश्न आहे, काय सांगू शकाल? डायजेस्टिव्ह सिस्टम काय, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सिस्टीम ही ब्रेन मॅनेजमेंटनं चालते. ब्रेन हा जगातला पहिला डॉक्टर आहे की जो आपलं टोटल वर्क आपल्या शरीरामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू स्पायनल कॉर्ड ऑपरेट करतो. आणि यामध्ये जर डिसऑर्डर तयार झाली तर रक्ताला औषध म्हणून उपयोग करतो आणि ती डिसऑर्डर स्वतः रिपेअर करून त्या अवयवाला परत आरोग्य देते. यांच्या जन्माच्या वेळेस एखाद्या वेळेस जर ओढाताण झाली असेल, त्या ठिकाणी बाळातपणामध्ये लवकर डिलिव्हरी नाही झाली तर त्या ठिकाणी ओढाताण होते. हाताने नाही बाळ निघालं तर एखादा चिमटा वापरला जातो, फोर्सेप वापरला जातो, त्याच्यामध्ये ओढाताण होते. आणि ह्या ओढाताणीमध्ये आपल्या शरीरामधल्या मेंदूचा लाईनअप खराब होतो, जो की स्पायनल कॉर्ड मधून आतड्याला जे पहिल्या सर्वायकल मधून 3ऱ्या-4थ्या मणक्यातून जे कनेक्शन जात आहे ते कनेक्शन कुठेतरी खराब झालं तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर काम करत नाही. बरोबर. आणि ह्या ठिकाणी तुमचे MRI करून बघावं लागतील, कुठल्या कारणाने तुम्हाला तो प्रकार आलेला आहे तो बघावा लागेल. डायजेस्टिव्ह सिस्टीमला प्रॉब्लेम आहे का, स्पायनल कॉर्डला प्रॉब्लेम आहे का, इलेक्ट्रिसिटीला प्रॉब्लेम आहे का, सर्क्युलेशनला प्रॉब्लेम आहे का, डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम आहे, हे सगळं डिटेल्स पाहिल्यानंतर याच्यावर आपल्याला उपाय करता येतो. आणि अशा प्रकारे शुद्ध पाणी पिणारं, बिस्लरीचं पाणी पिणारा असा एक पेशंट ऍसिडिटीचा मी 40 वर्षानंतर ट्रायलला घेतला आणि तो 6 महिन्यामध्ये तो आता नॉर्मल पाणी पिऊ शकतो, जेवण करू शकतो. अशा प्रकारे या स्टेम सेलचा मला उपयोग झालेला दिसला. अन्नपूर्णा, म्हणजे निश्चितच सर सांगतात तसं आधी निदान होणं खूप आवश्यक आहे आणि निदानापश्चात आपण या थेरपीचा किंवा सूक्ष्म आयुर्वेद प्लांट थेरपीचा उपयोग आपल्यासाठी करू शकता. सर, व्याधी निर्माण होण्याची खूप सारी कारणं असतात. काही कारणं आहेत की जे आपल्या हातामध्ये आहेत, त्यांचा अटकाव आपण करू शकतो की ज्याच्यावरती आपण मुख्य लक्ष देणं आवश्यक आहे. परंतु काही कारणं आहेत की जी आवाक्याच्या बाहेरची आहेत. तशी कोणकोणती व्याधीची कारणं आहेत, आम्हाला काही सांगू शकाल याबद्दल? एक मी सर्च केला आणि अभ्यास करता करता आयुर्वेदामधल्या शरीरशास्त्राचा आणि रचनेचा आणि क्रियेचा अभ्यास केला की आपलं शरीर आधी खराब कोण करू शकतं. खराब म्हणजे आपल्या शरीरात हा अवयवांचा संच आहे आणि अवयवानी तो काय झालेला आहे, बनलेला आहे. मग शरीरामधले अवयव आणि अवयव कशाने बनलेले, तर पेशींनी. अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये आपल्या अवयवातल्या पेशींना खराब करणारे कारण मला जे आठवलेत ते 7 कारण मला आतापर्यंत सर्च झाले. तर पहिलं कारण आहे अपघात. कुठलाही अपघात असो, छोटा असो, मोठा असो, पडलेला असो, चालताना पडलेला असो, गाडीहून पडलेला असो, कुठलाही अपघात असो, तो आपल्या शरीरामधलं रक्त सर्क्युलेशन खराब करतो, रक्तवाहिन्या खराब करतो, नसा खराब करतो, ब्रेन लाईनअप खराब करतो आणि त्यानंतर आपल्या शरीरामधल्या पेशी ह्या खराब करून त्या ठिकाणी नष्ट करतो. आणि अशा प्रकारे प्रत्येक अवयवामध्ये वेगवेगळे रोग अपघातामुळे तयार होऊ शकतात. बरोबर. दुसरं कारण आहे स्वतः ब्लड. रक्त जर आपल्या शरीरामध्ये
प्रोसेसिंग खराब झाली, आता म्हणल्यासारखं की डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झाली तर रक्त चांगलं तयार नाही होत. मग ते रक्त आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवामध्ये गेलं तर आपल्या शरीरामध्ये तो वेगवेगळ्या विकृतीला आणि रोगांना कारणीभूत होऊ शकतो आणि त्या कारणाने खराब झालेली पेशी ही संपू शकते. बरोबर. तिसरं कारण आहे आपल्या शरीरामधलं सर्क्युलेशन, म्हणजे हृदयातून निघणारं रक्त हे रक्तवाहिन्यातून व्यवस्थित जर आपल्या पेशीपर्यंत नाही गेलं तर त्या ठिकाणी त्या अवयवाच्या पेशी खराब होऊन त्या ठिकाणी डिसऑर्डर म्हणजे रोग तयार होऊ शकतो. बरोबर. चौथं कारण आहे आपल्या शरीरामधला मेंदू, इम्पल्सेस, ब्रेन, इलेक्ट्रिसिटी. ह्या ब्रेनची जर लाईन अप कुठे खराब झाला तर त्या ठिकाणी त्या अवयवामधल्या पेशी ह्या आपलं जीवन जगू शकत नाहीत. तिथलं सर्क्युलेशन खराब होतंय, फंक्शन खराब होतंय, मोटार न्यूरॉन सप्लाय खराब होतो आणि हा एका कॅपिलरीज मधल्या एका पेशीमध्ये ह्या ब्रेनचा एक मोटार न्यूरॉन काम करतो आणि तो जर व्यवस्थित काम नाही केलं तर त्या ठिकाणची ती पेशी संपते, करप्ट होते, ॲट्रॉफी येते आणि ती पेशी आपल्या शरीरातल्या अवयवाला संपवते. चौथा प्रकार, पाचवा प्रकार आहे आपल्या शरीरामधलं मन. अति महत्वाचं आहे. मन विकृत झालं की आपल्या शरीरामध्ये विकृती तयार होते, विकृती तयार झाली की डिसीज तयार होतो आणि डिसीज तयार झाले की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला तो डिसीज संपवू शकतो. आणि सहावा प्रकार आहे आपल्या शरीरामधलं इन्फेक्शन. इन्फेक्शन म्हणजे आपल्या शरीरामध्ये वॉटर इन्फेक्शन असो, फूड इन्फेक्शन असो, हवेचं असो किंवा आपल्या शरीरामध्ये रक्त कुठं फिरता फिरता थांबलं आणि त्याचं इन्फेक्शन झालं असेल तर व्हायरल इन्फेक्शन असो, या कारणाने आपल्या अवयवांच्या पेशी ह्या खराब होऊ शकतात, संपू शकतात. त्या ठिकाणी अवयवाला त्या संपून माणसाला संपू शकतात. आणि अखेरीचं लास्टचं कारण आहे जेनेटिक. जेनेटिक म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनुवंशिकतेनं काही जर पेशींमध्ये जर खराबी आली तर त्या आपल्या शरीरामध्ये रोग तयार करू शकतात, डिसऑर्डर तयार करू शकतात आणि त्या अवयवाला त्या संपवू शकतात. असे एक 7 कारणं मला मिळालेत आणि या 7 कारणावर मी कॉन्सन्ट्रेशन आणून एक कारणावर जर आपण मदत करत गेलो तर आपल्या शरीरातल्या खराब झालेल्या पेशी परत चांगल्या होऊ शकतात, परत त्या अवयवाला काम करू शकतात आणि तो अवयव निरोगी होऊ शकतो. असा मला या कारणांचा उपयोग ऍप्लिकेशनसाठी या आयुर्वेद स्टेम सेल थेरपीसाठी प्रेक्षक हो, उपयोगी पडतो. सरांनी खूप उत्तम प्रकारे 7 कारणांचं सविस्तर विवेचन आपल्याला करून दाखवलेलं आहे. या 7 कारणांवरती आणखीन कोणकोणत्या प्रकारच्या केसेस सरांनी केलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच पुन्हा येऊया हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, हिवाळा सुरू झालेला आहे. आधी म्हटल्याप्रमाणे की तुपाचं सेवन करणं आवश्यक आहे, पण हा ऋतू आपल्या आरोग्यासाठी खूपच पोषक असा ऋतू आहे. त्यामुळे या सेवनाबरोबरच व्यायामाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. व्यायाम दररोज सकाळी अर्धा तास तरी झाला आणि 10 ते 12 सूर्यनमस्कार जरी आपण घातलेत तरी सुद्धा एक उत्तम असं व्यक्तिमत्व, सुदृढ असं आरोग्य आपल्याला निश्चितच प्राप्त होऊ शकेल. सर, आतूनच आणखीन थोडंसं आपण पुढे जाऊयात की अपघात वरती आपण जे होतो तर अपघाताचं जे मुख्य कारण आहे ते कुठल्या तरी केसच्या स्वरूपातून आम्हाला दाखवू शकता का तुम्ही? मी पहिलं कारण अपघाताचं शोधलंय की अपघात हा काय काय होऊ शकतो. एक पेशंट हा अपघातामध्ये गच्चीहून पडला, स्लॅबहून पडला खाली आणि पडल्यानंतर त्याच्या स्पायनल कॉर्डला इंजुरी झाली आणि त्यानंतर त्याची इंजुरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये सिस्ट फॉर्म झाली आणि सिस्ट फॉर्म झाल्यानंतर तो पेशंट हा स्पायनल कॉर्डमध्ये डिसऑर्डर आल्यामुळं आणि हा पेशंट याचं ब्रेन डॅमेज झालं आणि आपण त्यांच्या तोंडूनच त्यांच्याच ऐकूया. तोंडून आपण ऐकूया की ब्रेन स्टेम सेल थेरपी याच्यामध्ये किती काम केली. ऍक्टिव्हनेस जाणवलाय, ऑफिसला पण जायला लागले, बुक्स वाचताय आणि स्वतःच बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आता हँडल करतो. शॉक होतं की कसं काय एवढा फरक पडला, बिकॉज मी आधी खूप आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स घेतले होते पण काही असर नव्हतं. वेस्टेज ऑफ मनी आहे जे काही मी आतापर्यंत केलंय, बट तुमच्याकडे येऊन आम्हाला खरंच एक मिरॅकल झालेलं आहे आमच्या लाईफमध्ये. काय सांगाल सर या? याच्यामध्ये त्याचं ब्रेनचे 4 ऑपरेशन झाले होते
आणि 4 ऑपरेशन करून सुद्धा त्याला कुठल्याही 4 वर्ष कुठल्याही इम्प्रुव्हमेंट मिळाली नाही. आणि मी ऍप्लिकेशन हे आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीचं त्याच्यावर केलं. अक्षरशः 5व्या दिवशी आपल्याला त्याच्या ब्रेनमध्ये पेशी तयार होऊन त्याच्या सगळ्या लक्षणांमध्ये इम्प्रुव्हमेंट मिळाली. अशाच प्रकारे यामध्ये इम्प्रुव्हमेंट मिळाली. अपघातामध्ये दुसरा एक अपघात आपल्याला स्पेशली आपण काम करतोय तो बाळातपणामध्ये मूल बाहेर येताना जी काही इंजुरी होते, ज्यामध्ये हँडलिंग करताना ज्या काही इंजुरी होतात त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि त्याच्यापासून वेगवेगळे असाध्य व्याधी आपल्या बाळाला होऊ शकतात. अशा काही बाळांच्या व्याधी ज्याच्यामध्ये बाळ सेरिब्रल पाल्सीमध्ये जाऊ शकते, त्याच्यानंतर त्याच्या स्पायनल कॉर्डमध्ये इंजुरी झाली तर तो त्याची आकार वेडावाकडा होऊ शकतो, त्याच्यामध्ये कंट्रोलिंग टोन खराब होऊ शकतात. आणि अशा प्रकारे एक सेरेब्रल ॲट्रॉफी म्हणजे फोरशेपमध्ये लागल्यामुळं, सिझरिनमध्ये फोरशेप लागल्यामुळं त्या मुलीचा मेंदूला आणि स्पाईनला डिसऑर्डर आली आणि ती मुलगी ॲट्रॉफीमध्ये गेली, ब्रेन ॲट्रॉफीमध्ये गेली. आणि ब्रेन ॲट्रॉफीमध्ये गेल्यानंतर तिला झोपता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. 4 महिन्यामध्ये तिची ब्रेन ॲट्रॉफी कमी झाली, झटके कमी झाले आणि त्या मुलीला आज ही चांगली परिस्थिती आली. आपण त्या मुलीचं एक आपण बघूया की त्या मुलीला काय काय इफेक्ट मिळाला. त्याआधी आपल्याला एक प्रश्न आहे सर. संजय बोलत आहेत आपल्याकडे नाशिक येथून. नमस्कार संजय, बोला. हॅलो. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. हा सर, मी संजय बेडसे नाशिकहून बोलतोय सर. हा बोला. हा सर, आमच्या मिसेसला सेरेनिगेटिव्ह स्पॉन्डिलोआर्थरायटिस डिटेक्ट झाला. ओके. तर मी सगळं ट्रीटमेंट करून पाहिली सर. ओके. परंतु HLA-B27 आणि ते सगळे निगेटिव्ह येऊन सुद्धा त्रास मात्र होतोय आर्थरायटिसचा. ओके. तर सांधे वगैरे सुचतात सर आणि सध्या तर वेट पण कमी झाले आणि जेवण पण जात नाही सर. तर काय करावं नेमकं? आम्ही सगळ्या पद्धती करून पाहिल्या, ॲलोपॅथी वापरली, आयुर्वेदिक पण ट्रीटमेंट चालू आहे. पण थोडंसं प्रवास आणि शिक्षिका असल्यामुळे बऱ्यापैकी त्रास होतो सर. ओके. काय मार्गदर्शन काय मिळेल करायला सर आमच्या पाहिजे? प्रेक्षकाला? याच्यामध्ये संधिवातामध्ये संधिवात का उत्पन्न झाला आणि संधिवात म्हणजे काय, आर्थरायटिस म्हणजे काय, याची थोडी आपल्याला माहिती पाहिजे आणि अभ्यास पण पाहिजे. संधिवात म्हणजे सांध्यामधलं रक्तवाहिन्या बंद पडून तिथलं रक्ताचं सर्क्युलेशन थांबणं आणि त्या थांबलेल्या रक्तानी हाडं खराब होणं, सडणं, नासणं, नेक्रोसिस होणं आणि त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या करप्ट होऊन सर्क्युलेशन बंद पडणं. पहिले याच्यामध्ये रक्तवाहिन्या बंद का पडल्या यावर आपल्याला पहिले कॉन्सन्ट्रेशन आणावं लागते की रक्त का नाही फिरलं. पहिले आपल्याला त्याचा MRI करून बघावा लागतो की हा रक्त फिरवणारा प्रकार मेंदूतून खराब आहे का, स्पायनल कॉर्डमधून खराब आहे का, त्या कनेक्टेड ऑर्गनच्या हाडांच्या रक्तवाहिन्यामधून तो खराब आहे. तर याच्यावर मी अशा प्रकारे उपचार करून पाहिले. अक्षरशः 10 मिनिटं न उभं राहता येणारे आर्थरायटिस अरे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह कधीच होत नाहीत. माझ्याकडे 10 केसेस, त्याच्यामध्ये शिक्षिकाच 4-5 आहेत. त्या शिक्षकांना कशामुळे व्हायला मलाही कळलं झाले, पण मी त्याच्यातून त्यांना निगेटिव्हचं आर्य पॉझिटिव्हचा निगेटिव्ह केला आणि माझ्याकडे रिपोर्टिंग केले. अशा प्रकारे या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीनं त्याच्यावर काम केलं. तुम्हाला वेळ भेटला तर मी तुम्हाला अपॉइंटमेंट देतो, तुम्ही त्यांना आपण रितसर चेक करू आणि एक 6 महिने मला एक वेळ देऊन पहा की ह्या स्टेम सेल थेरपीला वेळ द्यायला पाहिजे. आमच्याकडनं त्याचा काय उपयोग होतो का बघायला पाहिजे आणि चांगलं झालं तर चांगलं करून द्यायला पाहिजे. निश्चितच सर, आमचे प्रेक्षक तुमच्याकडे नक्कीच मार्गदर्शनासाठी येतील आणि नाडी परीक्षणाचा किंवा नाडी ग्राफचा सुद्धा निदानामध्ये इथे आपण उपयोग करू शकतो. सर, थोड्या वेळापूर्वी आपण बोलत होतो की प्रसूतीनंतर झालेल्या एका आघाताची गोष्ट, तर त्याच मुलगीला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आमच्या प्रेक्षकांशी काही संवाद दाखवू शकता का आपण? ती मुलगी आपली सिझेरियनमध्ये पाहूयात आपण. सिझेरियनमध्ये तिला बाहेर काढताना इंजुरी झाली आणि इंजुरी झाल्यानंतर त्या मुलीच्या ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला इंजुरी झाल्यामुळं त्या मुलीचे डोळे, त्या मुलीचे स्पाईन आणि त्या मुलीचा ब्रेन हा खराब. आपण पाहूयात हा व्हिडिओ प्रत्यक्षात पाहूयात. याचा जन्म सिझरिंग मध्ये झाला. सिझरिंग होताना या डोळ्याला इंजुरी झालेली आहे की याच्या डोळ्याचा काही इफेक्ट होणारच नाही, त्याला दिसणारच नाही. त्यानंतर आम्ही डॉक्टर KV पाठक यांची मुलाखत टीव्हीला पाहिली. टीव्हीला पाहिल्यानंतर आम्ही त्याला इकडे आणलं. इकडे आणल्यानंतर त्यांनी आम्हाला पहिला स्टीम सेल डोस दिला.
डोस दिल्यानंतर त्याला 3 महिन्याच्या औषधामध्येच फरक पडला. त्याचे डोळे उघडले गेले आणि डोळ्यावरती काळे भुबुर दिसायला लागले आणि त्याला आता थोडंफार दिसतंय आणि तो इकडे तिकडे नजर फिरवतोय. छान. सर, इथूनच एक प्रोत्साहन घेऊन मला आणखीन काही केसेस बघायला आवडतील आणि अपघातामुळे विशेषतः कोणकोणत्या व्याधी निर्माण होऊ शकतात त्याबद्दलही काही गायडन्स करा आम्हाला. ह्या अपघातामध्ये ब्रेन सेरेब्रल ॲट्रोफी सारख्या, सेरेब्रल पाल्सी सारख्या, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारख्या, स्पाइन डिसऑर्डर आल्यामुळे पॅरालिसिस सारख्या अशा वेगवेगळ्या डिसीज या कारणाने तयार होऊ शकतात. आणि सेरेब्रल पाल्सी म्हणजे ब्रेन मधल्या पेशींमधलं सर्क्युलेशन खराब होऊन ब्रेनमध्ये इलेक्ट्रिसिटी न तयार होणे आणि ती इलेक्ट्रिसिटी न तयार झाल्यामुळे ती स्पायनल कॉर्डशी अटॅच होऊन ती खालीपर्यंत न येणं, यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इंजुरी आपल्याला या ठिकाणी ब्रेनला इंजुरी झाली, स्पाइनला इंजुरी झाली, हायपर ऍक्टिव्ह मध्ये जातो पेशंट. ब्रेनला इंजुरी झाली, मतिमंद होतो पेशंट. ब्रेनला इंजुरी झाली, सेरेब्रल ॲट्रोफी मध्ये जातो पेशंट. स्पायनल कॉर्डला इंजुरी झाली, स्पायनल ॲट्रोफी मध्ये जातो पेशंट. अशा प्रकारे वेगवेगळ्या असाध्य व्याधीमध्ये वेगवेगळे पेशंट जाऊ शकतात. आणि गेल्यानंतर या पेशंटवर मी प्रत्येक ठिकाणी ह्या पद्धतीने उपचार करून पाहिले. या केसेस बद्दल काय सांगाल सर विशेष आम्हाला. या केसेसमध्ये त्याला इंजुरी झालेली आहे आणि इंजुरी झाल्यानंतर त्याच्या स्पायनल कॉर्डमध्ये गाठ तयार झाली आहे आणि ती गाठ ही आधीची गाठ आहे आणि 2 वर्ष गेले त्याचे. त्यानंतर मी ऍप्लिकेशन केलं स्टेम सेल थेरपीचं. ती दुसऱ्या स्लाइडमध्ये ती गाठ डिझॉल्व्ह झाली आणि स्पायनल कॉर्डच्या मूळ पेशी तयार झाल्या. हे आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी मला आश्चर्य मिळालं. मी म्हणलं हे करायला हरकत नाही. पाहते आणि ह्या पद्धतीनं जर पेशी स्पायनल कॉर्डच्या आणि ब्रेनच्या तयार होऊ लागल्या तर ही आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी आपण लोकांच्या उपयोगी आणि आरोग्यासाठी वापरायला काय हरकत आहे, म्हणून मी याच्या मागे लागलो. सर, या अशा केस स्टडीज बघून आमच्या प्रेक्षकांचं खूपच प्रोत्साहन मिळतंय, कारण असे व्याधी झाल्यानंतर मनामध्ये एक नैराश्य येतं. रुग्ण बऱ्याचशा ट्रीटमेंट करून दमतो, थकतो आणि कुठेतरी मग नैराश्यात जाऊन आता बरं नाही वाटणार असं कुठेतरी वाटायला लागतं. पण प्रेक्षक हो, घाबरू नका. आणखीन एक पाऊल पुढे आपण जाणार आहोत आणि या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीचा उपयोग आपण आपल्यासाठी करून घेणार आहोत. सर, थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस करत होतो की प्रसूतीच्या दरम्यान जे काही आघात होतात, म्हणजे फोर्सेप डिलिव्हरी म्हणा किंवा प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणा किंवा आणखीन काही पॅसेजमधनं बाहेर येताना बाळाला होणारा आघात, तर याबद्दल काही विशेष केसेसचं मार्गदर्शन करू शकाल का आम्हाला. आपल्याकडे त्या केसेस अशा वेगवेगळ्या केसेस आपल्याकडे आल्या. एखाद्या वेळेस हँडलिंग करताना फोर्सेप डिलिव्हरीमध्ये म्हणा किंवा सिझरिंगमध्ये म्हणा की कारण ते 2 इंचाचा कट असतो आणि डोक्याचा व्यास हा 4 इंच असतो आणि तो मूल लवकर बाहेर निघत नाही. त्यावेळेस एखाद्या वेळेस काय होते की हाताने ओढाताण होते किंवा एखाद्या वेळेस फोर्सेपने ओढाताण होते. फोर्सेप लावला जातो किंवा चिमटा लावला जातो आणि ती मान बाहेर काढून मग हळूहळू त्याला बाहेर काढल्या जाते. अशा वेळेस ह्या पद्धतीनं तिची मान ओढल्यामुळं तिची मान बसत नाहीये. ही एक केस माझ्याकडे आलेली आहे. दुसरी केस आहे डोक्याला तिच्या स्पायनल कॉर्डला इंजुरी झाल्यामुळे त्याला दिसत नाहीये, त्याचे डोळे गेले. आणि तिसरी एक केस आहे ती मतिमंद झाली. अशा प्रकारे इंजुरी झाल्यानंतर ह्या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे व्याधी तयार होते आणि त्याच्यामध्ये सेरेब्रल ॲट्रोफीची एक केस आहे. आणि सेरेब्रल ॲट्रोफी म्हणजे ब्रेन मधल्या पेशी ह्या सुकणे किंवा नष्ट होणे आणि त्यामुळं ब्रेन इलेक्ट्रिसिटी किंवा ब्रेनचं फंक्शन हे शरीरामध्ये न होणं. अशा प्रकारे काही ब्रेन ॲट्रोफीच्या केसेस आहेत. काही हायपर झालेले आहेत मुलं, अति हायपर. आणि अति हायपर का होते की ब्रेन सर्क्युलेशन कुठेतरी चेपाचेपीमुळे म्हणा, बाहेर येताना म्हणा, अशा प्रकारे मला वेगवेगळ्या केसेसमध्ये ही इंजुरी मला सापडली. आणखीन बऱ्याचशा केसेस आपण सरांकडनं पाहणार आहोत. त्याआधी आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे. सर, ज्ञानेश बोलत आहेत मुंबई येथून. नमस्कार ज्ञानेश. हा, नमस्कार. मॅडम, माझा प्रश्न असा आहे सरांसाठी. हा, बोला. काही वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट झालेला. ओके. त्यावेळेला माझी गाडी पलटी झालेली आणि मी राईट साईडला पडलेलो. ओके. आणि तेव्हापासून त्याच्यानंतर मला काही त्रास नव्हता, पण अचानक एकाएकी मला एक त्रास उद्भवला. माझं कंबरमध्ये पेनिंग झालं आणि पाय वगैरे दुखायला लागला. त्याच्यानंतर मी इलाज केला तर डॉक्टरनी सांगितलं माझी नस कुठेतरी 2 दबले आहेत म्हणून कमरेमध्ये पाठच्या बाजूला. त्याच्यानंतर त्यांनी इलाज केला माझा आणि तेवढ्यापुरतं मला ते बरं वाटलं. ओके. पण आता परत तोच त्रास उद्भवलाय मला.
ते पेनिंग तसंच चालू झालंय परत. आणि आता मी मोबाईलवर बोलतोय, एवढा वेळ मी हातात मोबाईल धरलाय पण माझ्या हातात ठिपक्या येत आहेत. ओके आणि काही ठिकाणी माझी बोटं पण दुखतायत अशी हाताची. ओके हा त्रास मला जाणवतोय. ज्ञानेश, तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देणारच आहोत आणि आणखीनही काही विशेष माहिती विशेष केसेसच्या स्वरूपात आणि पुढच्या आठवड्यातले डॉक्टर आणि उद्याचे सुद्धा विशेष डॉक्टर आपण पाहणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, दर आठवड्याला नवीन नवीन डॉक्टरांची आणि आपली गाठभेट करण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. तर पाहूयात आपला उद्याचा विशेष कार्यक्रम काय आहे बरं. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम. उद्याचा विषय आहे आपला मानसिक रोग आणि संयुक्त उपचार. सहभाग आहे डॉक्टर अनिल पाटील. 6 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता. प्रेक्षक हो, यातनंच आणखीन पुढे जाऊन सर, एक आपण सेरिब्रल अट्रॉफी किंवा सेरिब्रल पाल्सी हे मुळात काय असतं आणि याची काही केस स्टडी आम्हाला दाखवू शकाल का. एक मुलगी माझ्याकडे आली होती, एक 6-8-9 महिने झाले तिला, आणि तिला सिझेरियन मध्ये इंजुरी झाली आणि तिच्या ब्रेनला आणि स्पाइनला इंजुरी झाल्यामुळे काय व्हिडिओच्या झालं माध्यमातून की आपण आता ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया, ही मुलगी, हिच्या ब्रेनला इंजुरी झाली आणि तिला झोपता पण येत नव्हतं आणि इतके कन्व्हर्शन झटके होते तिला की 5-5 मिनिटाला ती झटके द्यायची. आपण 4 महिन्याची स्टेमसेल थेरपी या मुलीवर अप्लाय केली आणि त्या मुलीची परिस्थिती इतकी बेकार होती, ती परिस्थिती तिची चांगली होऊन तिचे झटके कमी झाले, तिच्या ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट मिळाली आणि तिचं सेरेब्रल अट्रॉफी ही कुठेच कमी न होणारी ब्रेनच्या पेशी तयार होऊन स्पाइन पेशी तयार व्हायला लागल्या. खूप छान. प्रेक्षक हे खूपच उत्साहजनक आहे अशा पालकांसाठी की कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपल्या मुलांना काहीतरी असे असाध्य व्याधी झालेले आहेत, पण या थेरपीच्या निमित्तानं आपण खरंच एक पाऊल पुढे येऊन या असाध्य व्याधींना सुद्धा काही अंशी साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आणखीन काही विशेष केसेस बद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकाल का. अशा मी वेगवेगळ्या केसेसवर ही स्पायनल या आपल्या स्टेमसेल थेरपी आयुर्वेदामधून मी छोटंसं इन्व्हेन्शन काढलं, ते मी अप्लाय करून पाहिलं. त्याच्यामध्ये मस्क्युलर डिस्ट्रॉफी ही एक असं व्याधी आहे की ज्याच्यामध्ये मांसांमधला टोन जातो आणि मसल हे लूज पडतात आणि मांस लूज पडल्यामुळं चालणं, उभं राहणं, उठणं हे सगळं बंद होते आणि त्याच्या हालचाली बंद होत जातात. अशा केसेसवर मी ह्या पद्धतीने मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या पेशंटला मी ऍप्लिकेशन करून मसल टोन आणले की ज्यांनी इतर पॅथीमध्ये, ॲलोपॅथिकमध्ये 3-3, 4-4 सायकल स्टेमसेलचे घेऊन सुद्धा काही उपयोग झालेला नाही. अशा मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये मी काम केलं. त्यानंतर पॅरालिसिसमध्ये मी काम केलं. त्यानंतर सेरेब्रल अट्रॉफीमध्ये काम केलं, सेरेब्रल पाल्सीमध्ये काम केलं आणि ह्या सगळ्यांच्या केसेसमध्ये 1% कुठे त्याला रिझल्ट मिळत नाही. माझ्याकडे अशा केसेस जवळपास चांगल्याकडे आल्या आणि त्यांना लाईफ मिळालं. अशा प्रकारे मी त्या मल्टिपल स्क्लोरोसिसमध्ये काम केलं. मल्टिपल स्क्लोरोसिसची कालची एक तर केस माझ्याकडे अशी आली की तिचं व्हिजन गेलं होतं आणि 16 हजार रुपयाचे इंजेक्शन तिला महिन्यामध्ये 2 होते. अशी एक इंजिनिअरिंग मुलगी, तिच्यावर मी मल्टिपल स्क्लोरोसिसचं ऍप्लिकेशन केलं. अक्षरशः तिच्या ब्रेनमध्ये स्पायनल कॉर्डमध्ये आलेली डिसऑर्डर चांगली झाली. दुसरा MRI केला आणि तिचं मल्टिपल स्क्लोरोसिस कम्प्लीट कमी झालं. तिला आता चान्स मिळाला इंग्लंडला जायचा आणि त्यामुळे तिला नाही तर तिला जाता येत नव्हतं, एवढं तिला आपल्याला मल्टिपल स्क्लोरोसिसमध्ये मिळालं. त्यानंतर सोरियासिसमध्ये मी काम केलं. त्यानंतर इन्फर्टिलिटीमध्ये मी काम केलं, अझोस्पर्मियामध्ये मी काम केलं. या सगळ्यांच्या मी माझ्याकडे कमीत कमी 50-50, 60-60 केसेस मी 1% कुठे होत नाहीत अशा ह्या आयुर्वेद स्टेमसेल थेरपीने मला रिझल्ट आले. आणि म्हणून मी असाध्य व्याधीवर आतापर्यंत जिथं कुठेही ट्रीटमेंट नाही, कुठेही ट्रीटमेंट झालेली नाही, अशाच लोकांना मी मदत करण्यासाठी ही आयुर्वेद स्टेमसेल थेरपी काढली आणि अशा लोकांना लाईफ देण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करतो. खूप छान. सर, मला आणखीन एक विचारावं लागेल आमच्या या पालकांच्या दृष्टिकोनातून की ज्यांच्या मुलांना ऑटिझम किंवा ADHD म्हणजे मेंदूचे जे काही विकार होतात त्यामध्ये एक एक्स्ट्रीम असतं की खूप हायपर ऍक्टिव्ह बिहेवियर असं मुलांचं होतं आणि दुसरी एक्स्ट्रीम असते की मतिमंद, मेंटली रिटार्डेशन असंही होतं. तर अशी काही विशेष मार्गदर्शनपर टिप तुमच्याकडे आहे का.
एवढी याच्यामध्ये तर मी एवढं काम केलंय. एक हायपर ऍक्टिव्ह एवढा होता की त्याला 3 ते 4 लोकांनी असं धरून आणायचं आणि येता येता त्यांनी काय करायचं की हॉटेलमधले अंडे फोडायचे, हॉटेलमध्ये काही करायचं, काही मारायचं. त्या पेशंटला मी ऍप्लिकेशन केलं. अक्षरशः मलाच आश्चर्य वाटायला 4 महिन्यामध्ये तो इतका शांत झाला आणि त्या मुलांनी 4 महिन्यानंतर अबकड असं हे लिहून मला स्लाइडच्या दाखवलं माध्यमातून आणि काही स्लाइडच दाखवू आपण शकाल त्याचा का? फोटो बघूया की त्या मुलाला किती ऑटिझम मध्ये बघा तो इतक्या हायपर हे मुलं होते जगातले नंबर 1चे हायपर. ह्या मुलांना माझ्याकडे 8 महिन्यामध्ये एवढे शांत झाले की तो मुलगा 4 लोकांनी धरून आणलेला होता तो लिहितोय आता. एवढं ब्रेनमध्ये आणि सर्क्युलेशन आणि ब्रेनमध्ये इम्प्रुव्हमेंट मिळाली आणि स्पाईनमध्ये इम्प्रुव्हमेंट मिळाली. म्हणून मी म्हणतो की ही थेरपी आपण प्रत्येकाला अप्लाय करून बघायला पाहिजे आणि याच्यासाठी आम्हाला पण चान्स द्यायला पाहिजे. 6 महिने आम्हाला देऊन पाहिजे. कुठंच नाही झालं ना आमच्याकडे येऊन पहा, आम्हाला 6 महिने चान्स देऊन पहा. जर त्याच्यात आम्ही थोडं जरी चांगलं केलं ह्या थेरपीनं तर आमच्याकडनं चांगलं करून घ्या. ही सिंपल अग्रीमेंट आहे माझी. प्रत्येक अशा व्याधीने त्रस्त असलेल्या पालकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला वेळ द्या, तुम्ही तुमच्या मुलांना तपासून घ्या आणि माझ्याकडे इतकी रश आहे की तुम्ही वेळ देऊन निश्चित तुम्हाला मी वेळ देईल आणि याच्यासाठी तुम्ही मला वेळ देऊन माझ्याकडनं चांगलं करून घ्या. प्रेक्षक हो, खूपच उत्साहजनक असे आपण काही केस स्टडीज पाहिल्यात आणि खरोखरच एक पाऊल पुढे येऊन सर जसं मार्गदर्शन करत आहेत त्याचबरोबरीने तुम्ही सुद्धा आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीचा एक हात धरून पुढे येण्याचा एक प्रयत्न तरी करा. कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे आपल्या लाडक्या आरोग्य सल्ल्याची. तर पाहूयात आजचा आरोग्य सल्ला विशेष आजच्या विषयाच्या निमित्तानेच. आपला सुपाच्य आहार हेच सर्वात महत्त्वाचं औषध आहे. आहार सेवनावर नियंत्रण आणि नियमन ठेवणं सगळ्यात आवश्यक आहे. आहाराचे गुणधर्म आणि प्रमाण हे आपल्या प्रांतानुसार, वयानुसार आणि ऋतूनुसार असणं अतिशय आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमाचा जर काही भाग काही कारणास्तव आपल्याकडून राहिला असेल तर हाच कार्यक्रम आपण पुन्हा पाहू शकता. पुनःप्रक्षेपण असणार आहे याचं सोमवार दिनांक 21/11/2016 सकाळी 9 वाजता. विषय आपलाच सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि मार्गदर्शक आहेत आजचेच डॉक्टर खंडू व्ही पाठक. नेहमीच नवीन नवीन डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन आमच्या प्रेक्षकांना अधिकाधिक माहिती देण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. तसंच आजच्या कार्यक्रमाचा फीडबॅक सुद्धा आपण आमच्या या पत्त्यावरती पाठवू शकता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com. तसंच फेसबुक आणि यूट्यूबच्या लिंकवरून सुद्धा तुम्ही आमच्याशी थेट मार्गदर्शन, थेट गाठभेट करू शकता. सर, आणखीन काही उत्स्फूर्त प्रश्न की जे आमच्या प्रेक्षकांकडनं तर आले पण माझ्याकडनं सुद्धा आहेत. सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायला आवडेल की कर्करोगामध्ये सुद्धा आपण ही चिकित्सा करू शकतो का? करू शकतो आणि मी केली आहे. थेरपी दरम्यान मांसाहारावरती काही बंधन असतं का? एवढं बंधन पाळायची काही गरज नाही, पण पाळलं तर ह्या प्लॅनचा चांगला उपयोग होऊ शकतो. या थेरपीच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची काही गरज भासते का? ऍडमिट होण्याची गरज पडत नाही, कारण एकाच दिवसाचा तो उपचाराचा प्रकार आहे. नैसर्गिक या थेरपी बरोबर काही पुनर्वसन व्यायामाच्या माध्यमातून आवश्यक असतं का? फिजिओथेरपी थोडी करावं लागते आणि व्यायाम पण थोडा करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या प्रेक्षकांकडनं की साधारण 6 महिन्यानंतर या चिकित्सेचा आपल्याला प्रतिसाद मिळतो का? माझ्याकडे तर अशी विदिन 5 मिनिट्स एका डोळे नसलेल्या पेशंटला डोळे आले, दिसायला लागलं. इतकं 5 मिनिटापर्यंत मला याच्यामध्ये क्विक रिझल्ट आलेला आहे. 6 महिन्यात तर बराच रिझल्ट येऊ शकतो. सर, जाता जाता काय 2 शब्द सांगाल? काही विशेष मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी काय देऊ शकाल? मी आता सांगितलेले कारण प्रत्येकाने जपा, अपघात जपा आणि आहार जपा. आहार हेच आपलं मूळ पेशी विकास करणारं केमिकल आहे आणि प्रत्येकाने आहार हा आपल्या देशामधले, आपल्या प्रदेशामध्ये, आपल्या वातावरणातला घ्या की जेणेकरून त्याचं हे केमिकल चांगलं तयार होईल आणि त्या आपल्या मूळ पेशी विकसित होतात. प्रेक्षक हो, सरते शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की नेचर इज बेस्ट फिजिशियन, म्हणजे निसर्ग हा सगळ्यात उत्तम असा एक चिकित्सक आहे.
तसंच कुठलीही चिकित्सा निसर्गापासून हिलिंगच्या माध्यमातून सगळ्यात पहिले सुरू होते. डॉक्टर कंडू पाठक यांनी सुद्धा याच सूत्राचा वापर करून आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी सूक्ष्म आयुर्वेद प्लांट याच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. आपली आशा सुद्धा तेवढीच खरी आणि बळकट असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण स्टेम सेल थेरपीची आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीची साथ घेऊन आपल्या सगळ्या नैराश्याला दूर सारून आपल्या असाध्य अशा व्याधींवरती एक चिकित्सा पाहूया. सर, आज तुम्ही आमच्याकडे आलात, धन्यवाद. आमच्या पूर्ण परिवारातर्फे धन्यवाद.